नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सुरू करण्याआधी मला असं सांगायचं आहे की जर कोणी मुलांबद्दल काही वाईट ऐकू शकत नसेल, जर मुलांबद्दल काही वाईट ऐकण्याची कोणाची इच्छा नसेल तर हा व्हिडिओ आता स्किप करा. कारण मलाही माहिती आहे, जेव्हा एखाद्या घरात एखादं लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्या घरातील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागायला सुरुवात करतो. त्या घरातील घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा त्या मुलाकडे बघून घेतला जातो. कारण म्हणतात ना, मुले ही देवघरची फुले. पण काय होईल जेव्हा हेच देवघरचं फुल एखाद्याच्या जीवनातला काटा बनून जाईल? तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. भारतातील नव्हे तर जगातील सर्वात तरुण सिरियल किलर ज्याने त्याच्या लहान वयातच 3 खून केले, पण सर्व पुरावे असतानाही त्याला जेलमध्ये टाकता आलं नाही. होय, मी बोलतोय बिहारमधील 8च वर्षाचा लहान मुलगा अमरजीत साठा. 2006 मध्ये बिहारमधील बेगुसराय गावात फारशा काही सुविधा नव्हत्या किंवा हे गाव फारसं काही विकसित नव्हतं. त्या गावामध्ये खूप प्रमाणात गरिबी होती. गावातील प्रत्येक लोक हे मजदुरी किंवा शेतीचे छोटे मोठे कामं करीत किंवा जनावरांचं पालनपोषण करीत. गावातील प्रत्येक लोक फक्त आपल्याला 2 वेळेचं जेवण कसं मिळेल, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होईल याकडेच त्यांचे अपेक्षा, तेवढीच गोष्ट त्यांच्या मनात चाललेली असायची. गावामध्ये इतकी गरिबी असून सुद्धा गावातील प्रत्येक लोक एकोप्याने राहत. गावातील प्रत्येक लोकांमध्ये समाधानाची आणि आनंदाची भावना होती. कुणालाही काही अडचण आली तर सर्व गाव त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे असायचं आणि त्याला मदत करायचं. गावामध्ये इतकी गरिबी होती, पण गावातील प्रत्येक लोक एकमेकांच्या शेतात कामाला जात, त्यांच्या काही अडचणीत मदत करीत आणि आनंदाने आणि एकोप्याने राहत. याच गावात साड्डा फॅमिली म्हणून एक फॅमिली राहत असे. ही फॅमिली एक जॉईंट फॅमिली असल्यामुळे साड्डा परिवारामध्ये आजी आजोबा, मामा मामी, काका काकी किंवा आत्या मामा हे सर्व काही एकाच गावात राहत. फक्त यांची घरं एका गल्लीपासून काही लांब लांब राहत असत. म्हणजे एका गल्लीत एका नातेवाईकाचं घर आणि दुसऱ्या गल्लीत दुसऱ्या नातेवाईकांचं घर. साड्डा फॅमिली इतकी मोठी फॅमिली होती की या फॅमिलीमध्ये खूप लहान मुलं होती आणि हे सर्व लहान मुलं एकमेकांसोबतच खेळत, मजा करत आणि किंवा काही टाइमपास करत, हे सर्व लहान मुलं एकमेकांसोबत नेहमी आनंदाने आणि एकोप्याने राहत असत. बघायला गेलं तर या गावामध्ये गरिबी होती, पण सर्व काही समाधानाने आणि आनंदाने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आणि आपली सर्व काही कामे करून गावामध्ये प्रत्येकाच्या मदतीला नेहमी जात. गावामध्ये बघायला गेलं तर आनंद होता आणि समाधान होतं, पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. एके दिवशी अचानक साड्डा परिवारातील एक 6 वर्षाची मुलगी गायब होते. ही मुलगी नेहमी शेजाऱ्यांना आणि घरच्यांना नेहमी काही ना काही खेळताना दिसायची, पण ती मुलगी अचानक गायब झाली. त्यामुळे साड्डा परिवारातील सर्वांनी त्या मुलीचा गावामध्ये शोध घेतला आणि सर्वांना विचारले की तुम्ही आमची मुलगी कुठे पाहिली का? पण ती 6 वर्षाची मुलगी कुठेही सापडली नाही. आणि मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की गावातील प्रत्येक लोक एकमेकांच्या मदतीला नेहमी तत्पर असत. साड्डा परिवारातील मुलगी जेव्हा हरवली तेव्हा प्रत्येक गावातील लोक छोटे छोटे ग्रुप करून त्या मुलीला शोधण्यासाठी रात्रभर फिरत होती. पण ती 6 वर्षाची मुलगी गावातील कोणत्याही व्यक्तीला कधीही सापडली नाही. आणि त्यानंतर एक विचित्र गोष्ट घडली. साड्डा परिवारातील जे मुख्य पुरुष होते, जो मेन माणूस होता, त्याने गावातील सर्वांना सांगितले की तुम्ही आमची मुलगी आता शोधू नका. गावातील लोकांना वाटले की आपण सगळे असं ग्रुप करून त्या मुलीला शोधतोय, म्हणून त्या घरातील महिला किंवा लहान मुलं घाबरत असतील. आणि हे खरंही होतं. आपली बहीण कुठे गेली, आपण जिच्यासोबत नेहमी खेळतोय ती कुठे गायब झाली, यामुळे त्या घरातील प्रत्येक लहान मूल आणि त्या घरातील महिला ह्या खूप घाबरलेल्या होत्या. गावातल्या लोकांनी त्या मुख्य पुरुषाची बोलणं ऐकलं आणि आपली शोध मोहीम तिथेच थांबवली आणि साड्डा परिवाराला तुम्हीच तिला शोधा असं सांगितले. आपल्या घरातील मुलगी गायब झाली म्हणून साड्डा परिवारातील सर्व मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांना सांगितले की तुम्ही आजपासून घरातच खेळा आणि एकटं कुठेही बाहेर जाऊ नका. तुमची बहीण हरवली तसं तुम्ही हरवू नका, हे सांगून सर्व लहान मुलांना ताकीद दिली गेली की ते आजपासून घरातच थांबतील. साड्डा परिवारातील ही 6 वर्षाची मुलगी हरवल्यापासून गावामध्ये खूप
तणावाचं वातावरण सुरू झालं होतं. हे असं होतं की ती मुलगी कुणी शोधतही नव्हतं, पोलिसांकडेही जात नव्हतं, फक्त त्या मुलीची वाट पाहत होते. गावातील प्रत्येक लोक सांडा परिवाराला नेहमी कधी ना कधी विचारत होतं की त्या मुलीचा काही पत्ता लागला का. कारण सांडा परिवारात सर्व काही असं घडलं होतं की सर्वांनाही त्याबद्दल वाईट वाटत होतं. त्यामुळे सांडा परिवारातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं वाटा म्हणून त्या गावातील लोक त्या घराची काही कामे करत, त्यांच्या शेतीची कामे करत, की फक्त त्यांना चांगलं वाटेल म्हणून. आणि त्यानंतर थोडासा काळ लोटला आणि सांडा परिवारामध्ये एक लहान मुलगी जन्माला आली. सांडा परिवारातील प्रत्येकाला वाटले की देवाने आपली एक मुलगी आपल्यापासून दूर केली, पण आपल्या घरी दुसरी मुलगी पाठवली. हे बघून सांडा परिवार खूप खुश झाला. सांडा परिवाराचा आनंद बघून त्या गावातील प्रत्येक व्यक्ती आनंदी झाला. त्या घरातील एक मुलगी गायब झाली, पण देवाने त्यांना एक दुसरी मुलगी दिली. त्यामुळे त्यांच्या आनंदात द्विगुणित होण्यासाठी गावातील प्रत्येक लोक त्या लहान बाळासाठी खेळणी आणि छोटे छोटे कपडे घेऊन आले आणि त्यांच्या आनंदात तेही सहभागी झाले. सांडा परिवारात पुन्हा एकदा आनंद परत आला होता. घरातील प्रत्येक व्यक्ती त्या मुलीकडे बघून आनंदी होतं, पण जे व्हायला नको होतं तेच पुन्हा झालं. ती जन्मलेली मुलगी 2 ते 3 महिन्यानंतरच गायब झाली. पहिल्यांदा 6 वर्षाची मुलगी, त्यानंतर हे 2 महिन्याचं बाळही गायब झालं आणि हे कुठे जातंय हे कोणालाच काही कळत नव्हतं. त्यामुळे आता काय होईल हे कुणालाही काही समजत नव्हतं. सांडा परिवारातील त्या मुख्य पुरुषांनी सर्व व्यक्तींना सांगितले की घरात जे काही घडतंय ते घराबाहेर काहीच गेलं नाही पाहिजे. गावातील कोणत्या व्यक्तीला समजलं नाही पाहिजे की हे बाळ आपल्या घरातून पुन्हा एकदा गायब झालंय. पण जेव्हा एखाद्या घरातून लहान बाळ गायब होतं तेव्हा शेजाऱ्यांना तर समजतं, कारण जेव्हा एखाद्या घरात लहान बाळ जन्माला येतं तेव्हा त्या लहान बाळाचा ओरडण्याचा आवाज किंवा त्या घरातील व्यक्तींचा ओरडण्याचा आवाज हा नेहमी घराबाहेर जात असतो. त्यामुळे गावातील लोकांनाही माहिती होती की या घरात एक लहान मूल जन्माला आले आहे आणि हळूहळू त्या मुलाचा रडण्याचा आवाजही गावात येत नव्हता. त्यामुळे गावातील व्यक्तीही विचार करत की यांच्या घरातून आता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत नाही. पण सांडा परिवाराला काही प्रश्न विचारायला नको म्हणून गावातल्या लोकांनी कधीही त्यांना विचारलं नाही. त्यानंतर थोडासा काळ लोटला, 5 महिने गेले, 6 महिने गेले. सांडा परिवार पूर्णतः त्या 6 वर्षाच्या मुलीला आणि त्या 3 महिन्याच्या बाळाला पूर्णतः विसरून गेले होते की जसं काही हे 2 मुलगी आपल्या घरात कधी जन्मालाच आल्या नव्हत्या. गावातील लोकही त्या 2 मुलींना पूर्णपणे विसरून गेले होते. पण अचानक आणखी एक मुलगी गायब झाली. पण ही मुलगी सांडा परिवारातली नव्हती, तर ही मुलगी गावातून गायब झाली होती. या गावात एक 3 वर्षाची मुलगी होती, जिचं खरं नाव तर माहीत नाही, पण काही बातम्यांच्या आधारे तिचं नाव खुशी मानले जाते. ज्या वर्षी ह्या मुली गायब झाल्या त्याच वर्षी खुशी शाळेत जायला लागली होती. खुशीची आई देवीजी नेहमी सकाळी खुशीला शाळेत घेऊन जात आणि संध्याकाळी घेऊन येत. पण त्या दिवशी देवीजी जेव्हा खुशीला आणण्यासाठी शाळेत गेल्या तेव्हा शाळेच्या गेटवर त्यांना खुशी भेटलीच नाही. त्यामुळे त्या खूप चिंतेत राहिल्या. त्यानंतर त्यांनी सगळीकडे खुशीचा शोध घेतला, पण त्यांना खुशी कुठेही भेटली नाही. खुशी त्यांना जेव्हा भेटली नाही तेव्हा देवीजी यांना खूप चिंता वाटू लागली. त्या खूप घाबरल्या की सांडा परिवारातून जशा मुली गायब झाल्या तशी माझी मुलगी गायब तर नसेल झाले ना. त्यामुळे त्या ताबडतोब गावात जातात. गावात सगळ्या व्यक्तींना सांगतात की माझी मुलगी हरवली आहे. गावातील लोक सर्व आपली कामं सोडून खुशीला शोधण्यासाठी निघतात आणि सगळीकडे खुशीला शोधतात. त्या संपूर्ण दिवशी गावातील लोक खुशीला शोधत असतात, पण खुशी त्यांना कुठेही भेटत नाही. आणि शेवटचा पर्याय म्हणून गावातील सर्व लोक आणि देवीजी पोलिसांकडे जातात आणि खुशीची मिसिंग कंप्लेंट करतात. त्यानंतर पोलीस ताबडतोब खुशीचा शोध घेण्यासाठी गावात येतात आणि सर्वकडे खुशीची चौकशी करतात. चौकशी करत असताना पोलिसांना असं समजतं की खुशीच नाही तर गावातून सांडा परिवारातल्या 2 मुलीही गायब झाल्या. तर खुशीचं आणि त्या 2 मुलींचं काही कनेक्शन आहे का याचाच तपास घेण्यासाठी पोलीस सांडा फॅमिलीत जाऊन पोहोचतात. सांडा परिवाराच्या घरी आल्यावर पोलीस पहिल्यांदा त्या मुख्य पुरुषाला खूप सुनावतात की तुमच्या घरातून 2 मुली गायब झाल्या, पण तुम्ही पोलीस कंप्लेंट का केली नाही. पोलिसांचे हे शब्द ऐकून सांडा परिवार थोडासा तरी घाबरला जातो. त्यानंतर पोलीस विचारतात की खुशीबद्दल त्यांना काही माहिती आहे का. सांडा परिवारातील सर्व लोक सांगतात की आम्हाला खुशीबद्दल काहीही माहिती नाही. पण दुसऱ्या खोलीतून एक आवाज येतो की त्या हरवलेल्या मुलीबद्दल याला सर्व काही माहीत आहे आणि त्या खोलीतून
एका लहान मुलासोबत एक महिला येते आणि त्या मुलाला पोलिसांसमोर पुढं करते आणि त्याच लहान मुलाचं नाव होतं अमरजित साठा. हा अमरजित साठा होता फक्त 8 वर्षाचा. अमरजित जेव्हा पोलिसांपुढे आला तेव्हा तो फक्त पोलिसांना एकटक बघत होता, काही हालचाल करत नव्हता आणि काहीही बोलत नव्हता. आणि पोलीस जेव्हा त्याला खुशीबद्दल काही विचारत होते, जेव्हा खुशीचं नाव घेत होते, तेव्हा तो फक्त हसत होता. खुशीचं नाव ऐकलं की तो फक्त हसत होता. त्यानंतर पोलिसांना असं वाटलं की या मुलाकडे आपण आपला वेळ वाया घालवतोय, यापेक्षा आपण खुशी जिथे जिथे जायची तिथे तिथे आपण तिचा शोध घेऊया. त्यांना म्हटलं की हा मुलगा आपला टाइमपास करतोय. पोलीस जेव्हा साठा परिवारातून जायला लागतात तेव्हा अमरजित त्यांना थांबवतो आणि त्यांना म्हणतो, जर तुम्ही मला एक बिस्किटचं पॅकेट दिलं तर मी तुम्हाला दाखवेल की खुशी कुठे आहे. हे ऐकून ताबडतोब त्याला एक बिस्किटचं पॅकेट आणतात आणि त्याला देतात. अमरजित जेव्हा ते बिस्किट खात असतो तेव्हा सांगतो की माझ्या मागे या, मी तुम्हाला दाखवतो खुशी कुठे आहे. पोलीसही एकदम गुपचूप त्याच्या मागे चालायला लागतात आणि अमरजित त्यांना एका ग्राउंड सारख्या एरियामध्ये घेऊन येतो, एका मैदानात घेऊन येतो जिथे खूप झाडं झुडपं होती आणि जमिनीवर खूप सारे गवत होते. अमरजित थोडासा पुढे जाऊन सांगतो की खुशी इथे आहे, इथे बघा. पोलीस जेव्हा तिथे जातात तेव्हा त्यांना गवत दिसते, पण हे गवत असं होतं की काहीतरी लपवण्यासाठी कुठून तरी उपटून तिथे ठेवलं आहे. पोलीस जेव्हा ते गवत बाजूला करतात तेव्हा त्यांना दिसते खुशी. खुशी पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. हे बघून पोलीस खूप शॉक होतात आणि पुढचा संपूर्ण तपास करण्यासाठी ते अमरजितला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचं ठरवतात. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर ते त्याला प्रश्न विचारतात की तू खुशीला का मारले, तुला काय माहिती खुशी तिथेच आहे. अमरजित फक्त त्यांच्याकडे एकटक बघत असतो आणि हसत असतो. त्यानंतर अमरजित त्यांना पुन्हा म्हणतो की जर तुम्ही मला आणखी एक बिस्किटचं पॅकेट दिलं तर मी तुम्हाला सगळं काही सांगेन की नेमकं घडलंय काय. त्याला पुन्हा एकदा एक बिस्किटचं पॅकेट दिलं जातं आणि बिस्किट खाता खाता अमरजित सगळं काही सत्य बोलून टाकतो. अमरजितच्या सांगण्यानुसार खुशी जेव्हा शाळेतून बाहेर आल्यानंतर गेटवर उभी असते तेव्हा अमरजित तिला घेऊन ह्या मोकळ्या मैदानात येतो आणि तिचा जोरात गळा दाबतो. हा गळा तो इतक्या जोरात दाबतो की तिला श्वास भेटत नाही आणि ती बेशुद्ध पडते. ती बेशुद्ध पडल्यानंतर त्याला ते सॅटिस्फाय वाटत नाही तेव्हा तो एक वीट घेतो आणि तिच्यावर जोराने तिच्या तोंडावर, तिच्या डोक्यावर मारायला सुरुवात करतो. हा मार इतका जोरात असतो की खुशी जोरात ओरडायला लागते आणि अमरजित आणखी जोराने तिच्यावर वार करतो. हे वार करता करता अमरजित तिला मारून टाकतो. पोलीस स्टेशनमध्ये असताना मजेशीरपणे बिस्किट खात खात अमरजित सर्व काही सत्य बोलत होता की त्याने खुशीला कसं मारलं आहे. त्यानंतर पोलीस अमरजितला विचारतात की तुझ्या घरातून ज्या 2 मुली गायब झाल्या त्याबद्दल तुला काही माहिती आहे का. अमरजित त्यांना सांगतो की त्या दोन्ही मुलींना मीच गळा दाबून मारले आहे. हे ऐकून सर्व पोलीस शॉक होतात आणि ताबडतोब साठा परिवारातील सर्व व्यक्तींना पोलीस स्टेशनमध्ये बोलावतात. अमरजितच्या वडिलांना जेव्हा बोलावलं जातं तेव्हा अमरजितचे वडीलही खरं कबूल करतात की आम्हालाही माहीत होते की आमच्या घरातील 2 मुलींच्या गायब होण्यामागे अमरजितचाच हात होता. पण अमरजित इतका लहान होता, त्याच्या पूर्ण भविष्यासाठी त्याला जेलमध्ये टाकलं जाईल, त्यामुळे हे सर्व काही सत्य ते घरातच ठेवण्याचे ठरवतात. त्यामुळे अमरजितच्या वडिलांवर देखील कारवाई केली जाते. पण होतं काय की अमरजित जेव्हा त्याच्या 6 वर्षाच्या त्या बहिणीला मारतो तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्ती त्याची नादानपणा समजून त्याला माफ करतात. पण जेव्हा अमरजित त्या घरातील लहान मुलीलाही मारतो त्यावेळी सुद्धा अमरजितचे वडील हे सर्व काही सत्य घराबाहेर न जाऊ देण्याची सर्वांना ताकीद देतात. पण अमरजित जेव्हा त्या गावातील खुशी नावाच्या मुलीला मारतो तेव्हा त्याच्या आईला हे काही सहन होत नाही आणि ती ठरवते आता बास, आता याला पोलिसांकडे द्यावंच लागणार. मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं होतं की त्या खोलीतून एका महिलेचा आवाज आला होता आणि तिनेच अमरजितला पुढे केले होते. तर ती पुढे करणारी व्यक्ती अमरजितची आईच होती. अमरजितने त्याच्या 8 वर्षाच्या काळातच 3 मुलींचा खून केला होता. पण अमरजित हा इतका लहान होता की त्याला जेलमध्ये टाकता येत नव्हतं. त्यावेळेस अमरजितच्या सर्व परिवारावर कारवाई केली होती. आणि आता मी जेव्हा काही खून बघितले किंवा काही भांडण बघतो ते मी फक्त काही टीव्हीवरच बघितलेले आहे. पण त्या बेगुसराय गावात इतकी गरिबी होती ज्यामध्ये लोकांना फक्त त्यांचं पोट भरण्याचीच अपेक्षा राहायची.
त्या गावात टीव्ही नव्हता. मग अमरजितच्या डोक्यात हे आलं कुठून की एखाद्याला मारण्याचं आहे. एखाद्याचा रक्त बघून तो खुश होत होता. एखाद्याचा आरडाओरडा ऐकून अमरजित हा खुश होत होता. पण अमरजितच्या डोक्यात हे सर्व विचार आले कुठून याचाच संपूर्ण अभ्यास करण्यासाठी अमरजितला एका स्पेशल अरेस्टमध्ये ठेवून सायकॅट्रिस्ट आणि खूप साऱ्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि त्याच्यावर अभ्यास केला. अमरजित जेव्हा 18 वर्षाचा झाला तेव्हा त्याला या स्पेशल अरेस्टमधून सोडून एका वेगळ्या शहरामध्ये एका वेगळ्या आयडेंटिटी सोबत सोडून देण्यात आले. अमरजित आता खुल्या समाजात आहे. आपल्यासोबत एखादा कोणताही अनोळखी व्यक्ती हा अमरजित असू शकतो, कारण अमरजितला सोडून देण्यात आला आहे. तर मित्रांनो, अशाच काही क्राईम स्टोरीजसाठी आता सबस्क्राईब करा मराठी क्राईम स्टोरीज. धन्यवाद.